वेगळे आहे। त्यामुळे आम्हाला त्यावर कोणाच्या याच्यावर पाळायची गरज नाही आणि आम्ही सर्व अधिकार मी प्रदेशाध्यक्षांच्याकडे दिलेला आहे। प्रदेशाध्यक्षांनी तो निर्णय घ्यायचा आहे, कोणाला महापौर करायचा, कोणाला उपमहापौर करायचं, हे सर्व निर्णय मी सांगितलं आहे की प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही ते निर्णय घ्या आणि महानगरपालिकेमध्ये सत्ता आपल्याला बसवायची। भाऊ, तुमची आज भूमिका मवाळ आहे। काल तुमचं प्रदेशाध्यक्षांशी काही बोलणं झालेलं का? याच्यातून तोडगा निघालेला का? तुम्ही आज मवाळ भूमिका घेता? मला पक्षासाठी मवाळ भूमिका घ्यायची असेल, हात जोडायचे असेल तर मी जोडेल। शेवट मी पक्षाचा शिपाई आहे, काँग्रेस पक्षासाठी काम करतो गेली अनेक 25 वर्ष। त्यामुळं मी बालिशपणा करणार नाही। मला पक्ष म्हणून मला नम्रचपणे कुणालाही विनंती करायची असेल तर मी करेन। गटनेता प्रदेशाध्यक्ष ठरवेल, महापौर एका गटाचा, स्थायी समिती अध्यक्ष दुसऱ्या गटाचा, असं समीकरण ठरलं प्रदेशाध्यक्षाच्या बैठकीत। मी सांगितलं समीकरण ठरलं आहे, जे ठरलं आहे। महापौर काँग्रेसचा होईल, सर्व पद गटनेता सुद्धा कुठे अडचण येणार नाही, तो सर्वानुमते ठरेल आणि आम्ही एकत्र आहोत। तुम्ही प्रदेशाध्यक्ष ठरलेले आहे का की जो ज्याचा महापौर होईल दुसऱ्याकडे स्थायी समिती दुसऱ्याकडे? नाही, होईल ना, सत्तेचं वाटप तसंच असते। सत्तेमध्ये सगळ्यांना सामावून घ्यावा लागतो आणि त्यामुळे होणारे सगळं काँग्रेसचेच असणार। महापौर काँग्रेसचा होईल तर उपमहापौर सुद्धा काँग्रेसचा होईल, गटनेताही काँग्रेसचा होईल। त्यामध्ये कुठे काही दुमत असण्याचं कारण नाही। उपमहापौर देण्यात हो, तर त्यांना सुद्धा देऊ ना, जे पाठिंबा दर्शवतील त्यांना गृहीत धरूनच आमची सत्ता असणार आहे। त्यांना सत्तेमध्ये सहभागी करून त्यांचं समाधान करूनच सत्तामध्ये सामील आम्ही करणार आहोत। तुमचे आमदार तुम्ही कुठे ठेवताय? आमदार नाही, नगरसेवक। तुमचे नगरसेवक तुम्ही कुठे ठेवताय? म्हणजे मी गुगलवर ॲड्रेस पाठवतो, त्या ठिकाणी आपण पोहोचावं। संवाद असतोच, काही भांडण थोडी आहे प्रॉपर्टीसाठी आणि पैशासाठी। त्यामुळे संवाद कुठे संपला तुटून जाईल असं थोडी असतं। आता असं समजायचं की चंद्रपूरचा वाद मिटला आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत। दोन्ही आमदार एकत्र केव्हा येतील? दोन पार्टी, अर्धे तुमच्याकडे अर्धे ताईंकडे आहे। ते पहिले मुनगंटीवारला विचारल्यानंतर आणि सुधीर भाऊला विचारल्यानंतर आणि पुजरगेवरला विचारल्यानंतर मग आम्हाला विचारावं असं आमची विनंती आहे। भाऊ, तुम्ही उभाटाला सोबत घेणार आहे का? तुमचं सत्ता स्थापनेचं काय गणित असणार आहे? कशा पद्धतीने तुमची जुळवाजुळव असणार? नाही, आम्हाला विश्वास आहे उभाटा आमच्याबरोबर 100% असणार आणि राहील असा आम्हाला विश्वास आहे। आमचं बोलणं झालेलं आहे, चर्चा सुद्धा पुढे गेलेली आहे आणि बाकी संख्याबळ पण आमच्याकडे आहे। फॉर्म्युला काही ठरलेला आहे? महापौर कोणत्या गटाचा, उपमहापौर कोणत्या गटाचा, सत्ता पक्ष नेते कोणत्या गटाचा, स्थायी समिती, असं काही ते सर्व प्रदेशाध्यक्ष ठरवतील। भाऊ, कल्याण डोंबिवली प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळांना सांगितलं आहे, तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुमच्या निर्णयाला आमची मान्यता आहे। 2.5 वर्ष तुमचा महापौर, 2.5 वर्ष खासदारांचा महापौर, असं ठरल्याची काही चर्चा आहे? हो, आता असं आहे की चर्चेला विराम झाल्यानंतरच मिळेल। तुम्ही सर्वच आत्ता आम्ही सांगून टाकलं तर गुपित काय राहील? त्यामुळं काही गोष्टी जरा आम्हालाही जरा कॉन्फिडेन्शियल राहू द्या, गुपित राहू द्या। ते आम्ही सांगतोच तुम्हाला, सर्वच आज सांगितलं तर उद्या मग आम्हाला विचारणार, तुम्ही विचारायला पण येणार नाही। अर्धविराम समजायचा का? 2.5 वर्षाच्या चर्चेच्या तिथे पूर्णविराम तुम्ही म्हणत नाही? हां, 5 वर्षाचं ठरलं की 2.5 वर्षात ठरलं? नाही, 5 वर्ष काँग्रेसचा महापौर राहील, 5 वर्ष सत्ता राहील, 5 वर्षामध्ये कुठेही तुम्हाला बहुमतामध्ये आम्ही चंद्रपूर शहरातील जनतेला जे काही वचनं दिली, ज्या काही विकासासाठी आम्ही त्यांना आश्वस्त केलं, ते सर्वांची पूर्तता पुढच्या 5 वर्षात आम्ही करायचं ठरवलं आहे। आपण बोलले होते की कार्यकर्त्यांचं मन राखलं जाईल, म्हणजे खासदार आणि आमदार दोघेही 2.5 वर्षांकरता हा तोडगा निघाला का? पक्षाचा मी सांगितलं, पक्षाची रक्तवाहिनी हा कार्यकर्ता असतो आणि त्यामुळे नेते काय ठरवतील त्यावेळेला कार्यकर्त्यांना नजरेपुढे ठेवूनच निर्णय घ्यावे लागतात आणि त्यामुळे मलाच तरी वाटतं की
सगळ्यांचं समाधान होईल आणि सगळे हॅपी होतील अशा पद्धतीचा हा निर्णय असेल. पण कुठेतरी त्यांनी ज्या पद्धतीने तुमच्यावर टीका आता बाळा नांदगावकरांनी आज काही बाईट दिली. चंद्रपुरात काँग्रेस आणि भाजपा एकच आहे. आता हे दिव्य स्वप्न बाळा नांदगावकरांना कुठून आलं माहीत नाही, कुठून पडलं. तिथे मनसेचा नाव नाही, निशाणा नाही आहे, तर तिथे काय चंद्रपुरामध्ये तोंड घालायचं काम बाळा नांदगावकर का करतायत. आणि तिथे जर असं म्हणत असतील बाळा नांदगावकर की काँग्रेस आणि तिकडे भाजपा एकच आहे चंद्रपुरात, तर मग आम्ही मनसे ही काँग्रेसची आपल्या BJPची बी टीम आहे असं म्हणून तर त्यांना योग्य आवडेल का. अशा पद्धतींचा वाऱ्यावर आणि बेछूटपणे कुठलाही बेस नसताना, कुठली माहिती नसताना, कुठलाही आधार नसताना अशा पद्धतीचं वक्तव्य करून संभ्रम निर्माण करण्याची आवश्यकता नाही असं माझं मत आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने शिंदे सेनेला सपोर्ट केलेला आहे आणि बाळा नांदगावकर यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे की राजकारणात कधीही काही होऊ शकतं. म्हणूनच म्हणतो ना, ते काही म्हणतायत याचा अर्थ आमच्याकडे कधी भाजपा, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस एकत्र होणं शक्य नाही, हे अशक्य आहे. जसं भारत पाकिस्तान एक होणं शक्य नाही, तसंच काँग्रेस आणि भाजपा एक होणं शक्य नाही. MIM BJP एकत्र आली आहे अचलपूरमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये. प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे पाया पडतात MIMच्या नेत्याचे, तर मग काय त्यातूनच आशीर्वाद मिळाला असेल असं मला वाटतं. कोणाचे पाया पडले? पाया पडले म्हणजे हाताना पायाला स्पर्श केला MIMच्या नेत्यांना. तुमच्याकडे व्हिडिओ नसेल तर मी पाठवतो. एकीकडे विरोध करतायत आणि दुसरीकडे जाऊन टोकाचा विरोध केल्यानंतर एकत्र येतात, युती करतायत. भाजप आणि MIM एकीकडे एकमेकांवर टीका करतात आणि युती देखील करतात. ही दोघांची अंडरस्टँडिंग आहे, स्ट्रॅटेजी आहे. फक्त जेवताना एक व्हेज खातो, दुसरा नॉनव्हेज खातो, पण रात्री भोजन मात्र सोबत करतात. आणि दिवस उजाळला, सूर्योदय झाला की मात्र दोघांचे तोंड दोन दिशेनी बरडायला सुरुवात होते. हे महाराष्ट्र बघतो आहे. MIM ज्या पद्धतीनं उदयास आलाय महाराष्ट्रामध्ये, मुंब्रा असेल, नागपूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, तुमच्या पक्षाला काय वाटतं की नाही, त्या MIMला फायनान्सर जो आहे तो कोण आहे हे काही कालांतराने कळेल. त्याला शक्ती देण्याचं काम, बळ देण्याचं काम कोण करते आहे. काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी या पद्धतीनं जे काही चाललं आहे ते महाराष्ट्रातील जनता ओळखून आहे. हे सध्या काही काळासाठी हे सगळं चालेल. सत्यता बाहेर येईल त्या दिवशी सगळी यांची पापं उघड पडतील. जी माणसं हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शंकराचार्यांना पुरावा विचारतायत आणि त्यांना शाही स्नानापासून त्यांच्या पालखीसह त्यांच्या अनुयायांना कपडे काढून त्यांच्याबरोबर जे काही केलंय, त्यांच्याबरोबर त्या कपडे काढून त्यांना मारहाण झाली, त्यांचा अवमान केला, शंकराचार्यांचा अवमान झाला. यावरून ही विकृती कशी आहे विचाराची. हिंदुत्व केवळ सत्ता मिळवण्यासाठी आहे, खुर्ची मिळवण्यासाठी आहे. त्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही. हे आता पुढे येत आहे. ज्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला इतका 200 वर्ष जुना एवढा कणिकर्णिका घाटाची पूर्ण जमीनदोस्त केला, पुतळ्याची पूर्ण तोडफोड केली. हे सर्व पाहता यांना हिंदुत्वाशी काही देणं घेणं नाही. हे केवळ सत्तेसाठी नाश्ता म्हणून हिंदुत्वाचा वापर करतात असा त्याचा अर्थ होतो. सर, या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीत एक प्रश्न
रॅकेट प्रकरण, तर ते किडनी रॅकेट प्रकरणातले धागे बरेचसे हाती लागलेले आहे. आता तुमचा पाठपुरावा कुठपर्यंत आलाय? कारण की त्यात एखादा मी झालाय. मी रोज पाठपुरावा करतोय. आठवड्यातून 2 दिवस तरी या प्रकरणाकडे माझं लक्ष आहे. विशेष असा आहे की दिल्लीमध्ये या संपूर्ण प्रकरणाचा जो सूत्रधार आहे तो दिल्लीतील सत्तेशी अत्यंत जवळचा आहे. तो अनेक पुरस्कारांनी त्याला सन्मानित केला आहे. त्यामुळे तिथपर्यंत ही यंत्रणा पोहोचेल का या संदर्भात माझ्या मनात शंका आहे. आणि साऊथमध्ये जो काही या संपूर्ण स्कॅममध्ये तो सूत्रधार आहे साऊथमधला, जिथे पोलीस गेले होते, ज्यांना अडवण्यात आलं होतं, यावरून हे इंटरनॅशनल पूर्ण जे रॅकेट आहे किडनी काढून विकणारी, हे राजाश्रयाशिवाय हे करू शकत नाही. आणि यातून करोडो अब्ज रुपये घेऊन दान मात्र हजारो रुपयाची करायची आणि लोकांची सिंपती मिळवायची, अशा प्रकारचा धंदा आहे. पण सत्य जर पोलिसांना आणायचं असेल तर मात्र सत्ताधारी जर आडवे आले नाही तर यातील सर्व प्रकरण, या घटनामधलं सर्व उघड होईल आणि आरोपीसुद्धा गजाआड होतील असा मला विश्वास आहे. सर, चंद्रपुर में मेयर की पोस्ट के लिए कांग्रेस कब तक फैसला ले लेगी? क्या स्थिति नजर आ रही है? क्या मनमुटाव दूर हो गए? नहीं, ऐसा है, मैं आपको यही बताना चाहूँगा कि चंद्रपुर कॉरपोरेशन के लिए हमारा सब कुछ तय हो चुका है. आप लिख के रखिए, कांग्रेस का ही मेयर वहाँ पे बैठेगा, हम लोग बिठाएंगे. हमें सबका समर्थन है और हमने हमारे सबको पूरे अधिकार हमने प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष को दे दिया है और वही निर्णय लेने वाले हैं. हमने उनको बोल दिया कि आप निर्णय लीजिए, सब नगर सेवक आपके निर्णय का स्वागत करेंगे और आपके निर्णय के साथ में रहेंगे, ये हमने उनको कह दिया है. तो इसीलिए मुझे नहीं लगता है कि कोई तकलीफ या समस्या चंद्रपुर कॉरपोरेशन के मेयर के चुनाव में आएगी, ऐसा बिल्कुल नहीं लगता. चंद्रपुर की सांसद और आपके बीच में मनमुटाव की बात आ रही है. सांसद का वो तो सब कुछ मिट चुका है. उनका कहना है कि आप ज्यादा हस्तक्षेप उनके क्षेत्र में ना करें. नहीं, वो बात पहले ही मिट चुकी है. मैंने दोबारा बात करने की जरूरत नहीं. कल मैंने इस बारे में बात किया है और समझ जो था, गैर समझ था, वो दूर हो चुका है. हमने बोल दिया है. अब मैं दोबारा उस बात को लेकर आगे नहीं बढ़ना चाहता. अनेक ठिकाणी आरक्षण राहील. अफजलपुर जैसी जगहों पे भारतीय जनता पार्टी असदुद्दीन ओवैसी की पार्टी के साथ गठबंधन कर रही है, इसको किस तरीके से देख रहे हैं? नहीं, दोनों भी एक सिक्के के दोनों ये है. सत्ता के लिए नहीं, उन्होंने हाथ मिलाया है, ऐसा मैं समझता हूँ. और ये एमआईएम हो या बीजेपी हो, ये दिन में एक दूसरे के ऊपर चिल्लाते रहते हैं और शाम हो गई तो रात का डिनर एक साथ करते हैं. सिर्फ फर्क इतना ही है, कोई नॉनवेज खाता है तो कोई वेज खाता है. कभी कभी दोनों भी नॉनवेज खा लेते हैं अगर रिजिजू जैसे मिल जाए तो. ये स्थिति इनकी दोनों की है. तो इसमें कोई गलत, इसमें कोई नया कुछ बात है ऐसा मैं नहीं समझता हूँ. ये कांग्रेस को रोकने के लिए इनकी एक स्ट्रैटेजी है, वो स्ट्रैटेजी लेकर वो आगे बढ़ रहे हैं. अब थोड़ा सा धीरे धीरे ये ओपन होते जा रहे हैं और इनका जो राज है वो खुलते जा रहा है. अब सब कुछ जनता के सामने जब आएगा तब लोग इनको उनकी जगह दिखाएंगे. उत्तर प्रदेश की सरकार ने शंकराचार्य के पद पे प्रश्न खड़ा कर दिया है. इनका हिंदुत्व केवल चाय तक और सत्ता तक मर्यादित है. और चंद्रपुर में बात अलग है, पर मैं वाराणसी की बात कर रहा हूँ, शंकराचार्य जी की. अब ये कौन सा हिंदुत्व है? अब शंकराचार्य जी को पुरावा मांग रहे कि तुम शंकराचार्य है क्या? ये हिंदुस्तान में पहली बार हुआ है. अगर यही कांग्रेस कहती तो पूरे देश में धिंगाना खड़ा करते थे ये लोग, पूरे देश में माहौल खड़ा करते थे. अब शंकराचार्य जी स्नान के लिए गए तो वहां पे उनको रोका गया. उनके साथ में उनके समर्थकों को घसीटते हुए 1 किलोमीटर दूर लेकर गए
ये हिंदुत्व की बात है। कनिकर्मी का घाट को जमींदोस्त कर दिया, 200 साल पुराना घाट था। अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक, उनका स्टैचू को गिराया गया। अरे किस बात की बात करते हैं? ये केवल डुप्लीकेट लोग हैं और बीजेपी का काम डुप्लीकेट है। भगवान के नाम, राम के नाम, धर्म के नाम वोट बटोरना है और उनसे कोई लेना देना इनका नहीं है। यही अभी से घटना के से पता चलता है। चंद्रपूर ओबीसी आरक्षण निर्णय महापौरात चंद्रपूर स्वागत आहे, चांगला निर्णय, चांगला महापौर आपल्याला ह्या आरक्षणातून मिळेल। सर्वच कुठलाही मिळाला असतं तरी आमच्याकडे सर्व SC असता तरी मिळालं असतं, ST होतं तरी आमच्याकडे ते होतं ही व्यवस्था, आणि OBC असो किंवा ओपन सर्व प्रकारचे सगळे आमच्याकडे नगरसेवक निवडून आलेले आहेत। त्यामुळे आम्हाला वाटतं की आम्ही त्यांचं स्वागतच करतो। याने अनेक ठिकाणी आरक्षण जाहीर झालं, कसं पाहता तुम्ही आरक्षण आहे? नाही, आरक्षण ही प्रक्रिया आता ती कशा पद्धतीनं काढली मी त्यात सहभागी नव्हतो, पण जे काही आरक्षण निघालं आहे चक्राकार पद्धतीनं काढली की कशा पद्धतीनं काढली, त्यामुळे जे आरक्षण आहे त्या त्या भागामधील त्या त्या लोकांना, त्या कॅटेगरीला त्या ठिकाणी सत्तेमध्ये सहभाग करून घेण्यासाठी ही आरक्षणाची व्यवस्था आहे। आणि मला वाटतं की आजकाल प्रत्येक माणूस त्या खुर्चीला न्याय देण्यासाठी त्या खुर्चीवर बसणार आहे, शहराला न्याय देण्यासाठी, शहराच्या विकासासाठी। त्यामुळे जिथे जिथे हे आरक्षण आलेलं आहे त्या त्या आरक्षणाचं आम्ही स्वागत करतो। चंद्रपूरमध्ये महिला ओबीसी आरक्षण आहे. महिला ओबीसी आरक्षण चंद्रपूरमध्ये महिला आलं ना OBC, स्वागत आहे। आता काय जे आलं आहे त्यांच्याकडे आमच्याकडे लोक आहेत। चंद्रपुर में महिला ओबीसी आरक्षण घोषित हुआ है, क्या आप लोगों के पास उसकी संख्या है और कितनी संख्या है? और वो क्या OBC महिलाएं हमारे पास में बहुत है। हमारे पास में OBC महिलाएं 5 महिलाएं, 5, और हर समाज की महिलाएं हमारे साथ में, इसलिए कोई समस्या नहीं है। चयन प्रक्रिया फिर किस तरीके की रखेगी? जो 5 महिलाएं आपने कहा ओबीसी की 5 महिलाएं, वो बैठ के डिसाइड मापदंड क्या? मापदंड बैठ के डिसाइड करेंगे, बैठ के डिसाइड करेंगे। वो उस कुर्सी के लिए जो भी कैपेबल है वो न्याय दे सकते हैं, ऐसा चयन हम लोग बैठकर करेंगे। मराठी होते महिला 5 महिला आहेत. नाही, चंद्रपुरात महिला OBC आरक्षण निघालेलं आहे। आता त्यामध्ये कुठेच अडचण नाही आणि अडचण येण्याचं काही कारण नाही। मला वाटतं की सिलेक्शन आहे ते अगदी आम्ही बसून मेरिटवर तो निर्णय घेऊ। 5 महिला आमच्याकडे OBCच्या त्या पदासाठी आहेत, म्हणजे 5 OBC महिला निवडून आले आहेत आमच्याकडे आहेत। त्यामुळे त्या पदाला काँग्रेसकडे महिला नाही अशातला विषय नाही, आणि तिथे आमची नक्की बहुमत होईल आणि आमची सत्ता येईल। थँक्यू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।